नीटचं अधिकृत वेळापत्रक जे आहे पुढील राऊंड घेण्याकरिता MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, BSLP याकरिता इतर जे सर्व कोर्सेस आहे त्यांची नोटिफिकेशन हे 4/11/2020 रोजी mahaCET.org या वेबसाईटवरती अधिकृतरित्या घोषित करण्यात आलेलं आहे. 2 नंबरची नोटीस आहे आणि याच्यामार्फत ॲडमिशन प्रक्रिया जी असणार आहे हेल्थ सायन्स कोर्सेस जसे की MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, BPTH, BOTH, BSLP, BP&O, BSc नर्सिंग यांची अधिकृत सर्व ॲडमिशन प्रक्रिया या वेळापत्रकानुसार होणार आहे. त्याचसोबत ओनली नीट ऑल इंडिया रँक नीड्स टू बी फिल्ड अप ड्युरिंग द ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेस. रजिस्ट्रेशन प्रोसेस देखील लवकरच सुरू होणार आहे. त्याविषयी जी माहिती आलेली ती आपण सुरुवातीला बघणार आहोत. द रिझल्ट ऑफ नॅशनल एंट्रन्स दॅट इज नीट UG 2020 कंडक्टेड बाय नॅशनल टेस्टिंग एजन्सी वॉज डिक्लेअर्ड. म्हणजे नीटचा जो रिझल्ट आहे तो 16/10/2020 रोजी घोषित झालेला आहे. त्याचसोबत कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू डाउनलोड दिअर स्कोर कार्ड. विद्यार्थ्यांनी जर अजून नीटचा निकाल डाउनलोड केलेला नसेल तर तो लवकरात लवकर नीट NTA नीटची वेबसाईट आहे त्याच्यावरून डाउनलोड करून घ्यावा. त्याचसोबत द ॲडमिशन प्रोसेस फॉर द हेल्थ सायन्स कोर्सेस इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र will require NEET All India rank of the candidate to be filled during the registration process. Only NEET All India rank needs to be filled up during online registration process. म्हणजे महाराष्ट्र स्टेटमधील आता जे ॲडमिशन प्रोसेस आहे ती सुरू होणार आहे आणि त्याकरिता फक्त नीटची ऑल इंडिया रँक हीच विद्यार्थ्यांची कन्सिडर केली जाणार आहे आणि त्याकरिता ओनली नीट ऑल इंडिया रँक नीड्स टू बी फिल्ड अप ड्युरिंग ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेस. आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणार आहे तर त्यावेळेस त्याची जी ऑल इंडिया रँक आहे तेवढीच फक्त तुम्हाला फिलअप करायची आहे. फिलिंग अप ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म इज मॅन्डेटरी फॉर अप्लाईंग. आता ज्यांना MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS, BPTH, BOTH, BSLP, BP&O, BSc नर्सिंगकरिता ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे, कंपल्सरी आहे. त्याच्यामुळे ज्यांना या कोर्सेसकरिता प्रवेश घ्यायचा आहे त्या सर्वांनी आपलं रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून घ्या. फिलिंग अप ऑफ द ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म इज मॅन्डेटरी फॉर द अप्लाइंग फॉर ॲडमिशन टू व्हॅरियस हेल्थ सायन्स कोर्सेस इन्क्लुडिंग MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS, BPTH, BOTH, BSLP, BP&O, BSc Nursing. Candidate not filling up the online registration form shall not be considered for admission to these courses. जे विद्यार्थी ऑनलाईन फॉर्म भरणार नाही आता त्यांना या कोर्सेसकरिता जरी नीट जरी दिलेले असेल आणि त्यांनी जर आता ॲडमिशन प्रक्रियेचा जर फॉर्म भरला नसेल तर त्यांना या कोर्सेसकरिता ॲडमिशन घेता येणार नाही. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना या कोर्सेसकरिता ॲडमिशन प्रवेश घ्यावायचा आहे त्यांनी हे जे फॉर्म सुटलेले आहे ते फॉर्म भरायचे आहे. तुम्ही नीट एंट्रन्स एक्झाम दिली, त्याचा निकाल लागला, हा पहिला टप्पा झाला. आता दुसरा टप्पा सुरू होतो आहे प्रवेश प्रक्रियेचा. तर त्याच्याकरिता फॉर्म भरणं तुम्हाला महाराष्ट्र स्टेटकरिता गरजेचं आहे. त्याचं वेळापत्रक काय आहे असा प्रश्न विद्यार्थ्यांना पालकांना आहे. तर त्याचं वेळापत्रक पुढीलप्रमाणे. द शेड्यूल फॉर द ॲडमिशन प्रोसेस फॉर द हेल्थ सायन्स कोर्सेस इज गिवन बिलो. आता त्याचं वेळापत्रक आपण पुढे बघणार आहोत. पब्लिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन ब्राउचर. इन्फॉर्मेशन ब्राउचर जे आहे त्या इन्फॉर्मेशन ब्राउचर आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. पब्लिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन ब्राउचर त्याची तारीख दिलेली आहे 4/11/2020. सीट मॅट्रिक्स. आता सीट मॅट्रिक्स म्हणजे काय तर कॅटेगरीने ज्या रिक्त जागा असणार आहे प्रत्येक कॉलेजच्या त्या कोणत्या कॉलेजला किती रिक्त जागा आहे कॅटेगरीने आहे त्याची तारीख दिलेली आहे 5/11/2020. त्यानंतर तिसरं सर्वात महत्त्वाचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ते सुरू होते. ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीज थ्रू ऑनलाईन पेमेंट गेटवे फॉर MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS, BPTH, BOTH, BSLP, BP&O, BSc नर्सिंग कोर्सेसकरिता ऑनलाईन रजिस्ट्रेशन कधी सुरू होतं आहे तर 5/11/2020ला 11 वाजता सुरू होत आहे आणि शेवटची तारीख असणार आहे 12/11/2020पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्याचा वेळ हा असणार आहे. त्यानंतर पुढचं सर्वात महत्त्वाचं ऑनलाईन प्रेफरन्स त्यालाच म्हटलं जातं चॉईस फिलिंग. ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म भरण्याची ही सर्वात महत्त्वाची प्रक्रिया असते. ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म चॉईस फिलिंग प्रोसेस फॉर
MBBS अँड BDS कोर्स करता फक्त. त्याचा वेळ दिलेला आहे, त्याची तारीख असणार आहे 6/11/2020 ते 13/11/2020 अप टू 11:59 PM. तर हा वेळ तुम्ही लिहून ठेवा, याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, तुमच्या कॅलेंडरमध्ये घेऊन ठेवा, लिहून ठेवा व्यवस्थित. त्यानंतर पुढचं वेळापत्रक जे आहे ते आता आपण पुढं बघणार आहोत. पुढे जे वेळापत्रक या लिस्टमध्ये दिलेलं आहे, पब्लिकेशन ऑफ अ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. पब्लिकेशन जे असणार आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे कच्ची मेरिट लिस्ट MBBS आणि BDS कोर्सेस करिता, MBBS आणि BDS कोर्स करता त्याचा वेळ दिलेला आहे 13/11/2020 सकाळी 8 वाजता. MBBS आणि BDS ची प्रोव्हिजनल म्हणजे कच्ची मेरिट लिस्ट जी आहे ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर डिक्लेरेशन ऑफ अ सिलेक्शन लिस्ट ऑफ अ फर्स्ट राऊंड MBBS BDS कोर्स. पहिली जी यादी आहे MBBS आणि BDS कोर्सची पहिली यादी ही तुम्हाला म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं आहे का नाही MBBS कोर्स करता त्याची पहिली यादी 15/11/2020ला 5 नंतर संध्याकाळी 5 नंतर पाहायला मिळेल. त्यानंतर पुढचं सर्वात महत्त्वाचं लास्ट डेट ऑफ जॉईनिंग. आता तुमचं सिलेक्शन यादीमध्ये नाव आलं MBBS किंवा BDS, तुम्ही चॉईस फिलिंग करणार आहात, MBBS कॉलेजचे नावं देणार आहात, BDS कॉलेजचे नावं देणार आहात चॉईस फिलिंगमध्ये. त्याच्यानंतर तुमचं नाव आलं पहिल्या यादीमध्ये, तर त्याच्यानंतर पुढची काय प्रक्रिया तुम्हाला करायची, लास्ट डेट ऑफ जॉईनिंग टू द सिलेक्टेड कॉलेज. म्हणजे तुम्ही जे कॉलेजला सिलेक्शन झालेलं आहे त्याला जॉईन करण्याची तारीख जी आहे पहिल्या राऊंडची MBBS आणि BDS कोर्स करता 20/11/2020 अप टू 5 PM संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. 20/11 म्हणजे 15 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत तुम्ही त्या कॉलेजला जाऊ शकता आणि त्या कॉलेजला जाऊन तुम्ही ॲडमिशन तुमचं फायनल करू शकता. जेव्हा तुमचं पहिल्या यादीत नाव आलं का पहिल्या यादीत नाव आल्यानंतर 20 तारखेच्या आत तुम्हाला कॉलेजला जायचं आहे. 15 ते 20 तारखेच्या दरम्यान 20 तारखेला संध्याकाळी 5 वाजण्याच्या आत तुम्हाला तिथे जाऊन रिपोर्टिंग हे करायचं आहे. त्यानंतर पुढं जी सर्वात महत्त्वाची माहिती दिलेली आहे, द शेड्यूल फॉर सेकंड सबसिक्वेंट राऊंड म्हणजे पुढचे जे राऊंड होणार आहे. आता पहिल्या राऊंडचं एवढं शेड्यूल दिलेलं आहे. जर झाला दुसरा राऊंड किंवा तिसरा राऊंड किंवा मॉक राऊंड हे दरवर्षी होत असतात. मॉक म्हणजेच ॲडिशनल राऊंड. इफ एनी फॉर MBBS BDS कोर्स विल बी डिक्लेअर्ड इन ड्यू कोर्स. द शेड्यूल फॉर BMS BHMS BUMS BPTH POTH PSLP and BP&O BSc Nursing will be declared in due course. The candidate should download it carefully, read the NEET UG 2000 information brochure. इन्फॉर्मेशन ब्राउचर जे आहे ते तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचं आहे, कारण त्याच्यामध्ये देखील सर्व महत्त्वाची माहिती ही दिलेली आहे. तर हे जे कॅन्डिडेटने डाउनलोड करायचं इन्फॉर्मेशन ब्राउचर, कॅन्डिडेट शुड डाउनलोड केअरफुली अँड रीड नीट UG इन्फॉर्मेशन ब्राउचर फॉर महाराष्ट्र स्टेट. आणि त्यामध्ये काय असणार आहे, इन्क्लुडिंग ऑल द इन्स्ट्रक्शन गिवन इन द ॲनेक्झर ए. सर्व इन्स्ट्रक्शन ॲनेक्झर एमध्ये दिलेले आहे. तुम्हाला फॉर्म बिफोर फिलिंग अप द ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म, ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी सर्व काळजीपूर्वक ज्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहे त्या तुम्ही वाचायच्या आहे. द कॅन्डिडेट शूड ऑल्सो फॅमिलिअराइज हिमसेल्फ विथ ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म फिलिंग सिस्टीम फॉर ॲडमिशन टू द हेल्थ सायन्स कोर्सेस. आणि जे विद्यार्थ्यांना हे सर्व माहिती करून घ्यायची आहे. ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला तो फॉर्म हा भरायचा आहे काळजीपूर्वक. द कॅन्डिडेट शूड ऑल्सो असर्टन his/her eligibility for admission to various courses before filling up the registration form. Instruction to candidate attached with this notice. All the candidates should visit official website mahacet.org for online registration process. तर या वेबसाईटवरती ही माहिती जी आहे ती सर्व तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्याचसोबत ही जी सर्व माहिती आहे ही माहिती कुणी दिलेली आहे त्याची पण आपण ही सर्व माहिती कॉम्पिटंट अथॉरिटी अँड कमिशनर स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट CET सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई यांच्याकडून सदर माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्राउचर आणि ही जी
PDF आता आपण बघितलेली आहे, ही देखील डाउनलोड करून काळजीपूर्वक सर्व माहिती, या पुढील सर्व ॲडमिशन प्रक्रियेची माहिती वेळोवेळी आपण याच पद्धतीने बघणार आहोत.